चला तुम्हाला आज मी पापडाची ही आमची गोष्ट सांगते. दोघ्या बहिणीची. बहीण कुठेतरी खाल्ले पोह्याचे पापड. म्हणे बहीण ताई म्हणे पोह्याचे पापड खूप छान होता, नक्की बनवतो बी आणि मला पण द्यायचं. म्हटलं आता हे मागतेच आहे, ते हमेशा मागतच राहते. तर मी अर्धा किलो पोह्याचे हे पापड करायला लागले. मोठं पातेले गॅसवरती ठेवून हे पचका मी करत होते. कंटिन्यू 1 घंटा इथं उभं राहून शाने मी पूर्ण गॅस वाया जाळली. पूर्ण पातेलं, गरम पातेलं बघा केवढं मोठं आहे. मी शिजवतच आहे, गॅस वाढत आहे, कमी करत आहे, पण पाणी काही आटतच नव्हतं. आणि पातळ बी बघा किती झाला आणि त्याच्या गुठल्या बी येत होत्या, तरी मी चम्मच कंटिन्यू हलवत राहिली. पूर्ण दिवस मग हा पचका करायमध्ये चालला गेला. पण हे जे मिश्रण आहे हे एकदम असं पापडाच्या लायकीचं होतच नव्हतं, घट्ट. आता मला तर बहिणीवरच चिडत जाय की हिचं काच ऐकलं मी, कारण की मी ऐकत नाही तिचं आणि तिला अजून स्वयंपाकाचं हे पापडाचं काही नॉलेज नाही आहे. मला आहे थोडंफार, पण मी हे आजपर्यंत हे पोह्याचे पापड कधीच केले नव्हते. पापड मस्त वाव घातले इकडे तिकडे, जिकडे जागा भेटेन तिकडे अर्धा किलो पोह्याचे पापड पातेलभर. हे बघा काही दिवसानं त्याचे हे 2-3 दिवस वाळू घातले आणि हे बघा एक पण नाही पापड राहिला. सर्व पापड माझे तुटून गेले आहे आणि मला एवढा राग येत आहे आता माझ्या बहिणीवर, कारण की ही सला तिनंच दिली. आता ती गोष्ट मला आठवली, ऐकावं जगाचं करावं म्हणा, असं तसंच झालं माझ्यासोबत. एवढं मोठं माझं नुकसान झालं. हे आता हे धनी गावी जायला होते तेव्हा हे पचका केला मी. आता तुम्ही कधी केले आहे का पोह्याचे पापड तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे असेच झाले आहे का? माझे तर लय नुकसान झालं आहे. तर तुम्हाला आजचा हा असा छोटासा जे खराखुरा व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. पोह्याचे पापड मी आजपर्यंत नाही बनवले, कधीच नाही बनवले, पहिल्यांदाच बनवले, म्हणून हा एवढा पचका झाला माझा आणि नुकसान पण झालं, मेहनत पण गेली.